नमस्कार. आजचा विषय समांतर सार्थक सिनेयुगाचा शिल्पकार. सार्थक शिल्पकार. समांतर सिनेयुगाचा सार्थक शिल्पकार श्याम बेनेगल. गेल्या आठवड्यामध्ये बरीच थोर मंडळी दिवंगत झाली आहे. आज 1977 ते 1981 या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेले जिमी कार्टर यांना 2002 शांततेचं नोबेल पारितोषिकही मिळालं. वयाच्या 100व्या वर्षी त्यांचे आत्मनिधन झालं. वयाच्या 92व्या वर्षी भारताचे माजी पंतप्रधान, ज्यांचं नाव या देशाच्या उभारणीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं जसं स्थान होतं, तसं 1990च्या दशकानंतरचे या देशाच्या जगाशी नाळ जोडणाऱ्या जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेच्या संबंधातले धोरणाचे शिल्पकार म्हणून ज्यांचं नाव इतिहासात कायम राहील असे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग. एक अतिशय विनम्र, अभ्यासू, सुस्वभावी, शालीन आणि तरी कणखर आणि ठाम अशी धोरणं राबवणारे म्हणून त्यांचंही निधन झालं. त्यांचा आता 7 दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा सध्या सुरूच आहे. आणि भारतीय समांतर सिनेयुग जे आहे, या युगाचं शिल्पकार म्हणून ज्याचं स्थान आहे, ते सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झालं. साहित्य, संस्कृती, कला, दृश्यकला या सगळ्यांचं एकमेकांशी फार जवळचं नातं आहे. आंतरसंबंध आहेत. परस्परांवर छाप पडते. आणि रंगभूमी किंवा सिनेमा या कला, या सगळ्याच कलांच्या कला आहेत. कारण त्या सगळ्याच कलांचा सामग्री म्हणून समावेश होतो, वापर होतो. सिनेमाची भाषाच त्यातून तयार होते. फिल्म लँग्वेज, सिने भाषा ही जी गेल्या शतकभरामध्ये विकसित झालेली संकल्पना आहे, भाषेची संकल्पना 1930 नंतर भाषा विज्ञानामुळे ज्या शास्त्रीय पद्धतीने समोर आली आणि त्याचा जगातल्या सगळ्या साहित्य, तत्त्वज्ञान, कथन, कला या सगळ्यांवर प्रचंड परिणाम पडला. समीक्षेची दृष्टी बदलली. रंगभाषा, सिनेभाषा, शिल्पभाषा, चित्रभाषा अशा वेगवेगळ्या भाषांच्या संकल्पना केवळ शब्द म्हणजे भाषा नव्हे, सिनेमा म्हणजे कथानक नव्हे, सिनेमाची भाषा म्हणजे कोणती हिंदी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, मराठी, इंग्रजी ही नव्हे. सिनेमाची एक स्वतंत्र भाषा आहे. जशी जनमाध्यमांची सगळ्या जगातल्या एक भाषा आहे, संस्थात्मक भाषा, इन्स्टिट्यूशनल लँग्वेज आहे, तशी सिनेमाची एक भाषा आहे. ती मोंटाजची आहे, ती फ्रेम्सची आहे, ती शॉर्ट्सची आहे, तिचं व्याकरण हे आहे. तिची भाषा ही शब्दांची भाषा नाही आहे, शब्दांच्या पलीकडची. शब्द हे त्या भाषेतलं एक घटक आहे. चित्र, नृत्य, संगीत म्हणजे ध्वनी, दृश्य, हालचाली, नाट्य, गती या सगळ्या गोष्टींचं मिळून ज्या दिग्दर्शकाला भान असतं आणि या सगळ्यांचं एकमेकांवर असणाऱ्या परिणामांचं आणि दृश्यात्मकतेचं आणि कथावस्तूचे, तो जो चित्रपट निर्माण करतो तो आणि जो लोकप्रिय चित्रपट म्हणून आपण पाहतो, याच्यात जमीन अस्मानचा फरक आहे. केवळ गल्लाभरू व्यावसायिक उथळ अशा मनोरंजनासाठी सिनेमांचा माध्यम म्हणून वापर हा बाजाराचा भाग आहे. पण त्यांनीच लोकांची अभिरुची घडते किंवा बिघडते किंवा घडवली जाते आणि त्यालाच अभिरुची आणि त्यालाच सिनेमा म्हटलं जातं. सिनेमा कसा पाहावा, भाषा म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, माध्यम म्हणजे काय,
याची पुरेशी साक्षरता नसलेल्या समाजामध्ये त्या सगळ्यांच्या मूळ त्या माध्यमाचं आकलनच नसतं. तसंच सिनेमाचं आहे. प्रचंड प्रमाणावर सिनेमा निघतो, बघितला जातो, पण तो बघितला जातो म्हणजे तीच सिनेमा बघण्याची दृष्टी नाही आहे. सिनेमा कसा पाहावा याच्यासाठी साधारणतः 1950 ते 80 या 3 दशकात जगभर प्रचंड मोठं काम फिल्म सोसायटीनी केलं, सिने क्लबनी केलं. या ज्या फिल्म सोसायटी मुवमेंट होती, इनी नुसतं सिनेमा कसा पाहावा, सिनेमाचं व्याकरण, सिनेमाची भाषा, सिनेमाची शास्त्रशुद्धता आणि सिनेमाचा आनंद आणि आस्वाद कसा घ्यायचा या माध्यमाचा एवढंच नाही शिकवलं, तर या फिल्म सोसायटीमधून जगातल्या सगळ्या उत्कृष्ट दिग्दर्शकांचे चित्रपट बघत बघत सत्यजित रे सारखा एक भारतीय सिनेयुगातला अतिशय ऋषीवत स्थान असलेला सिने दिग्दर्शक हा फिल्म सोसायटी मुवमेंटमधून आला. आणि या फिल्म सोसायटी मुवमेंटने जो समांतर सिनेमा जगभरातला गावोगावी फिल्म्स क्लब स्थापन करून लोकांना दाखवला, त्यातून आमची पिढी सिनेमाध्यमाबद्दल सजग झाली, सुसंस्कृत झाली. सिनेमा कसा पाहावा हे त्या चळवळीने आमच्या पिढीला शिकवलं. गावोगावी, शहरोशहरी या फिल्म सोसायटीचं काम करणारे, चित्रपट मागवून ते प्रदर्शित करणारे, आणि हे 35 mm, 16 mm, 8 mm छोट्या सभागृहात सिनेमा हॉल घेऊन भाड्याने घेऊन तिथे दाखवण्यात आणि जगातल्या सगळ्या उत्कृष्ट दिग्दर्शकांचे अतिशय उत्कृष्ट सिनेमे जे आपल्याला तथाकथित मुख्य प्रवाही सिनेमांच्या थिएटरमध्ये बघायलाच कधी मिळणार नाहीत, असे ज्या लोकांनी बघितले त्यांची सिनेमाविषयक रुची आणि अभिरुची ही गल्लाभरू व्यावसायिक पैसे कमावणाऱ्या थोर नट निर्माण, म्हणजे ज्याला स्टार म्हणतात ते निर्माण करणाऱ्या, आणि अनेक स्टारसुद्धा, मिथुन चक्रवर्ती सारखा सुद्धा ज्याला दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाला, ही सुद्धा समांतर चित्रपटाची देणगी आहे, मृणाल सेनची देणगी आहे. तिथून आलेले हे कलावंत आहेत. नसरुद्दीन शाह असोत, दीना पाठक असोत, अशी खूप मंडळी आहे, अमरीश पुरी असोत, उत्पल दत्त असोत. हे सगळे या प्रकारच्या रंगभाषेतून, सिनेभाषेतून आलेले अतिशय महत्त्वाचे कलावंत जे मुख्य प्रवाही सिनेमाला सुद्धा लाभले, पण तिथे त्यांची छाप इतरांपेक्षा उठून दिसते. नसरुद्दीन शहानी तर म्हटलंच आहे की श्याम बेनेगल नसता तर आमच्यासारख्यांना आज आम्ही कुठे असतो. या आकलनामध्ये एखाद्या दिग्दर्शकामुळे स्मिता पाटील, नसरुद्दीन शाह हे सगळे आपल्याला श्याम बेनेगलच्या दिग्दर्शनातून ज्या पद्धतीने दिसतात, आणि तो काळच समांतर चित्रपटाचा होता. त्याच्या आधीचं युग सत्यजित रेंचं होतं 50 ते 70. श्याम बेनेगलांचं युग 74ला सुरू झालं आणि आत्तापर्यंत ते कायम होतं. त्यांनाही दादासाहेब फाळके मिळालं, पद्मभूषण मिळालं, पद्मश्री आधीच मिळालं होतं. पण या सगळ्या पदव्यांपेक्षाही भारतीय सिनेमाला, पारंपरिकतेपेक्षा वेगळ्या सिनेमाला एक नवं वळण आणि परिवर्तनाचं, सामाजिक परिवर्तनाचं माध्यम म्हणून सिनेमाध्यम कसं वापरलं जाऊ शकतं सशक्तपणे, अगदी गुरुदत्त आणि बिमल रायने सुद्धा हे काम केलं. त्या सिनेमाला श्याम बेनेगल यांनी जी उंची दिली, जी खोली दिली, जी व्याप्ती दिली, जो आशय दिला, तो अविस्मरणीय आहे. म्हणून त्यांचं स्थान भारतीय सिनेयुगामध्ये या समांतर सिनेमाच्या निर्मितीमध्ये, दिग्दर्शनामध्ये, त्यातले नवे अभिनेते सिनेमाध्यमाला देण्यामध्ये या दिग्दर्शकाची दृष्टी, त्याचं स्थान खूप मोठं मानलं जातं. 18 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेनेगलांना मिळाले. इतकी महत्त्वाची निर्मिती त्यांची आहे. फिल्मफेअर पुरस्कार आहे, नंदी पुरस्कार आहे,
2005मध्ये सिने क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके. 1976 साली त्यांना पद्मश्री मिळाली होती. 74 साली त्यांचा अंकुर आला होता. 91 साली पद्मभूषण मिळाली. 2006 ते 12 श्याम बेनेगल राज्यसभेचे सदस्यही होते. मुळात हैदराबादमध्ये एका कोकणी भाषिक हिंदू कुटुंबात जन्मलेले. कॉपीरायटर म्हणून जाहिरात लेखन पासून सुरुवात यांची झाली. त्यांचे वडील फोटोग्राफर होते आणि या मुलाला त्यांनी 12व्या वर्षी कॅमेरा दिला आणि त्यांनी 12व्या वर्षी पहिली फिल्म बनवली. मुलाचे पाय पाहण्यात दिसतात जे म्हणतात त्या पद्धतीने श्याम बेनेगल यांचा प्रवास जो आहे तो खूप म्हणजे आपल्याला प्रेरणादायी आहे. उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये MA इकॉनॉमिक्सची डिग्री घेतलेली. हैदराबाद फिल्म सोसायटी श्याम बेनेगलांनी काढली होती आणि गुरुदत्त यांची आजी श्याम बेनेगल यांची आजी या बहिणी. त्यामुळे एका अर्थाने दोघे चुलत भाऊ. त्यांची मुलगी कॉस्ट्युम डिझायनर आहे. 92व्या वर्षी श्याम बेनेगल यांचं निधन झालं. 77-78 साली आम्ही महाराष्ट्रात जेव्हा समांतर कला चळवळ चालवत होतो आणि रस्त्यावरच्या नाटकाचं स्ट्रीट प्लेचं आम्ही प्रवर्तन केलं. ती चळवळ मोठ्या प्रमाणावरती नागपूरपासून रायपूरपर्यंत आणि तिकडे गोव्यापर्यंत नंतर पसरली. तो काळ हा सगळा परिवर्तन हा परवलीचा शब्द असलेला होता. सामाजिक न्याय, बदल हे परवलीचे शब्द होते. आणि रंगभूमी, सिनेमा माध्यम, साहित्य, कला या सगळ्या परिवर्तनाच्या अंगाने व्यक्त होत होत्या. या देशामध्ये नव्याने काही पारंपरिकतेपेक्षा वेगळं घडवू पाहत होत्या. नवी अभिरुची, नवा प्रेक्षक. अंकुर हा सिनेमा श्याम बेनेगलांचा आला. निशांत आल्यानंतर आम्ही नागपूरला मनसोक्त नावाने जो उपक्रम करायचो त्याच्यामध्ये निशांत, अंकुर आणि मराठीत त्यावेळेला सामना हाही मराठीतला समांतर चित्रपट आशयाच्या दृष्टीने, निर्मितीच्या दृष्टीने. या तिघांवरही पहिल्यांदा चर्चा नागपुरामध्ये आम्ही घडवून आणलेली होती. आणि अंकुरनी ती पिढी प्रभावितच होती, कारण शेवटचा जो गोटा अंकुरमध्ये तो मुलगा मारतो जमीनदाराच्या घरावर, तो एक मोठा विद्रोहाचा, क्रांतीचा, परिवर्तनाचा, अत्यंत संयत आणि शांततामय अहिंसक अशा पद्धतीच्या समाजातून आलेला तो मुलगा. त्याने भिरकावलेला तो दगड हा त्या व्यवस्थेवर भिरकावलेला दगड म्हणून सगळ्या देशभर भिरकावला गेला होता. बेनेगलांची आमची एक आठवण आहे. मेकिंग ऑफ महात्मा नागपूरमध्ये लिबर्टी थिएटरमध्ये अनिल देशमुख त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री होते. त्यांच्या प्रयत्नाने तो इथे आलेला होता आणि विदर्भ साहित्य संघाचं आमचं नव्याने तयार होत असलेलं संकुल त्यावेळेला उभारणीच्या स्थितीत होतं. मी उपाध्यक्ष होतो आणि त्याच वेळेला अनेक साहित्य संघातली पदं सांभाळत होतो. 1996ची गोष्ट आहे. युगवाणीचा संपादकही होतो. माझ्याकडे अन्य भाषा साहित्य विभाग होता. या विभागातर्फे भारतातल्या अशा खूप थोर लोकांना मी विदर्भ साहित्य संघात नागपूरकरांसाठी आणलं, गप्पा करवल्या, चर्चा घडवल्या, कार्यक्रम घडवले. त्याच विभागातर्फे आम्ही श्याम बेनेगल आणि त्याच सिनेमात काम करणारा कस्तुरबाचं काम त्यांनी केलं, पल्लवी जोशी, रजत कपूर या सगळ्यांना घेऊन आलो होतो. त्यांना ते उभारणीमध्ये असलेलं संकुल आणि पुढे तिथे नियोजित काय काय होणार आहे, त्यातलं रंगमंदिर, एक रशियन बॅले तिथे होऊ शकेल एवढा मोठा त्याचा 100 फूट बाय 60 फुटाचा स्टेज, हे सगळं पाहून आणि ते त्याचं जी काही एक फिल्म होती, व्हिडिओ केलेली, ती त्यांना दाखवली गेली होती. आणि श्याम बेनेगल इतके इम्प्रेस्ड होते, इतके प्रभावित होते, ते असं म्हणाले की तुमचं हे थिएटर पूर्ण झाल्यावरती मी तिथे नाटक करेन. थिएटर पूर्ण झालं पण अजून ते अपूर्णच आहे, त्याला परवानगीत नाही, अनेक अनंत अडचणी, तो वेगळा मुद्दा आहे. पण आता श्याम बेनेगल पण कधीच तिथे नाटक करू शकणार नाहीत. थिएटर केव्हा सुरू होईल तो पुन्हा वेगळा मुद्दा आहे. ही एक आठवण आहे.
पण मगाशी म्हटल्याप्रमाणे सिनेमा कसा बघावा याची एक चित्र पाठशाळा भारतात ज्या होत्या, नवा सिनेमा, समांतर सिनेमा, सार्थक सिनेमा ज्या लोकांनी दिला, त्याच्यामध्ये सत्यजित रे, मृणाल सेन, त्याच्याही आधी खरं म्हणजे बिमल राय, मणी कौल, श्याम बेनेगल, ही अविस्मरणीय नावं आहेत इतिहासामध्ये. आता सत्यजित रे मगाशी म्हटल्याप्रमाणे याच चळवळीतून आले, आणि नंतर ऋत्विक घटक एक नाव आहे पुन्हा या समांतर सार्थक सिनेमामध्ये. हे जे अग्रणी आहेत त्याच्यामध्ये श्याम बेनेगल यांचं स्थान अजूनच अद्वितीय आहे. यांचं कामही खूप मोठं आहे. 1950 ते 1980 ही जी 3 दशकं आहेत, ही या देशातली नवभारताच्या उभारणीची दशकं आहेत. एक नवा धर्मनिरपेक्ष, विवेकी, सहिष्णू, सगळ्यांना सामावून घेणारा आणि त्या पद्धतीच्या जीवनमूल्यांचा संस्कार करणारा असा एक भारत, हे जे त्या 3 दशकातलं चित्र आहे आमच्या पिढीचं, आमच्या तारुण्याच्या काळातलं. तर हा सगळा समाजभान जी आहे, नवस्वातंत्र्योत्तर नवसमाजभान निर्मितीची त्याची पेरणी करणारी ही दशकं आहेत. या 3 दशकांचं चरित्र हे परिवर्तनासाठी सगळी कला माध्यमं वापरण्याचं, त्यासाठीचं चळवळींचं, आणि सिनेमा माध्यमाला सुद्धा त्यासाठी सार्थक माध्यम करण्याचं, अशी ही दशकं आहेत. सिनेभाषा, तिचं व्याकरण आणि याच्या प्रेरणेतून आलेला हा सार्थक सिनेमा, आणि भारतातल्या त्या सार्थकतेच्या उदयाकडे त्यांनी संस्कारित झालेली आमची पिढी, त्या 3 दशकातलं हे जे वास्तव होतं. आणि सारीच माध्यमं आता जशी 24 तास केवळ गल्ला भरू मनोरंजनाची झालेली आहेत, तसा काळ तो नव्हता. दूरदर्शन नव्हतं, दूरचित्रवाणी नव्हती, नुकतीच येत होती पण देशात पसरली नव्हती. रंगभूमी, सिनेमा, साहित्यकला, चित्रकला, शिल्पकला याच्यावर भर होता. ही मुख्य माध्यमं होती. आणि जीवन वास्तवावर जीवन भाष्य, कलात्मक भाष्य करण्याची सुद्धा माध्यम सिनेमा आहे, ही श्याम बेनेगल यांची जी धारणा होती. कारण या माध्यमाचा त्या काळात चाहता वर्ग, प्रेक्षक वर्गही मोठा होता. आज प्रादेशिक सिनेमा, समांतर सिनेमा, सार्थक सिनेमा दूरचित्रवाणीच्या कुठल्याही वाहिनीवर त्याचं नावही उच्चारलं जात नाही. दाखवलं जात असे एकेकाळी दूरदर्शन जोपर्यंत शासनाचं होतं, आजही आहे, प्रसार भारतीचं झालं आहे, पण ते दूरदर्शन आज राहिलेलं नाही. त्या दूरदर्शनवरती प्रादेशिक सिनेमा, हा सार्थक सिनेमा भरपूर दाखवला गेला. मात्र आज तो जणू अस्तित्वातच नाही आहे. बाजाराने तो गिळंकृत करून टाकला आहे. असं गृहीतच धरलं गेलेलं आहे की हा काही असं काही घडलंच नव्हतं, जणू काही पुसून टाकायचा इतिहास काही लोकांना. सिनेमाचा हा नवा प्रेक्षक घडवण्यामध्ये सत्यजित रेपासून तर श्याम बेनेगलपर्यंत प्रचंड मोठं योगदान आहे. आणि बेनेगलांची कारकीर्दही मोठी आहे. जवळजवळ 70 वर्ष हा माणूस काम करतो आहे या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये. गिरीश कर्नाडांसारखे लोकसुद्धा किंवा विजय तेंडुलकरसुद्धा त्यांच्या सिनेमाच्या पटकथांचे लेखक होते. गिरीश कर्नाड काम करत होते. 2 पिढ्यांचं सांस्कृतिक भरणपोषण या सार्थक सिनेमाने केलेलं आहे, सार्थक रंगभूमीने केलं आहे. त्यात बेनेगलांचा वाटा खूप मोठा आहे. म्हणजे नसरुद्दीन शहांसारख्या अभिनेत्यांच्या क्षमता आणि उणिवा दोन्ही ओळखणारा दिग्दर्शक म्हणजे श्याम बेनेगल. अमरीश पुरीने लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये आहे, ॲक्ट ऑफ लाईफमध्ये, बेनेगलचं वर्णन केलं आहे की जगातल्या कोणत्याही विषयावरती अतिशय अधिकाराने बोलणारा माणूस, तथाकथित मुख्य धारेतल्या ज्या उबग आणणाऱ्या गल्लाभरू मनोरंजनाचा, त्यातच संतृप्तीचे ढेकर जे देत आहेत, त्यांना सार्थक सिनेमा, बेनेगल यांची सार्थकताही करणं शक्य नाही आहे. कारण ते याच्या वाटेलाच कधी गेलेले नाही आहेत. त्यांच्या अभिरुचीच मुळामध्ये त्या अंगाने संस्कारित झालेली नाही आहे. मात्र मुख्य प्रवाही निरर्थक सिनेमाने प्रेक्षक घडवण्याऐवजी तो बिघडवला.
सिनेमा कसा बघावा, कसा असावा याचे धडे सार्थक सिनेमाने दिले, समांतर सिनेमाने दिले. कारण तो केवळ नफ्याच्या बाजारासाठी नव्हता. प्रेक्षक घडवला तो समांतर सिनेमांनी, बिघडवला तो गल्लाभरू सिनेमांनी. कमीत कमी खर्चात अधिकाधिक कलात्मक, अधिकाधिक सार्थक, अधिकाधिक आस्वादक असा दृश्यानुभव श्याम बेनेगल देत असत. हे जे महत्त्व आहे समाज टिकवण्यामध्ये, घडवण्यामध्ये, समाजाची अभिरुची संस्कारित करण्यामध्ये भारतीय समाजाची सिनेमाध्यमातून, त्यात मोठा वाटा आहे श्याम बेनेगल यांचा. अंकुर, मंथन, भूमिका, मंडी हे त्यांचे मुख्य प्रवाही सिनेमाच्या प्रेक्षकांनाही माहीत असणारी नावं आहेत. किमान माझ्या पिढीला तर आहेतच आहेत. सूरज का सातवा घोडा, सरदारी बेगम, जुबेदा, त्याशिवाय चरणदास चोर, निशांत, कोंडुरा, जुनून, कलयुग, आरोही, सुस्मन, अंतर्नाद, मेकिंग ऑफ महात्मा आणि दूरदर्शनवर त्यांची गाजलेली डिस्कवरी ऑफ इंडियावरची भारत एक खोज, जी अजूनही कधी कधी दाखवली जाते. शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शहा यांना त्यांची उंची प्रदान करणारा दिग्दर्शक आहे. भारतीय चित्रपट सृष्टीला दिशा शेखर कपूरने म्हटल्याप्रमाणे देणारा दिग्दर्शक म्हणजे श्याम बेनेगल आहे. वेलकम टू सज्जनपूर, वेल डन अब्बा, मुजीब हे त्यांचे श्याम बेनेगलचे चित्रपट. जवळजवळ 41 चित्रपट श्याम बेनेगल यांचे आहेत. हा सगळा जो प्रवास आहे श्याम बेनेगल नावाचा, भारतातलं सिनेमाध्यम आणि श्याम बेनेगल दोन अभिन्न, एकाच नाण्याच्या दोन बाजू झालेल्या आहेत. या अशा एक दोन पिढ्या संस्कारित करणाऱ्या, तिला अभिरुची संपन्न करणाऱ्या आणि कला हे परिवर्तनाचं माध्यम कसं असू शकतं हे सार्थक करून दाखवणाऱ्या या महान दिग्दर्शकाला अभिवादन. धन्यवाद.